सो हे आहे तुमचं रुनवाल माय गार्डनचं, ठीक आहे. आणि हा आहे फेमस शिलफाटा रोड. आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आपल्या कामावरती, जिथे आपण टँक क्लिनिंगचं आपण काम करतो आहे आज. या बिल्डिंगचं आपलं काम चालू आहे आज. तुम्हाला दाखवतो मी इथं आपण काम कसं करतो. हे आहे फ्लशिंग झोन, ज्याचं काम आपण करणार आहे आज. हे बघा, इथे आपल्याला नेहमी अटेंटिव्ह राहायला लागतं. ये पानी क्यों नहीं जाता है उसमें? सो म्हणून आपल्या डेडिकेटेड आपले मॅनेजर असतात. काम करताना सारखं लक्ष द्यावं लागतं इथे. आता सध्या आमचे आतमध्ये 2 माणसं गेलेत, टँक क्लिनर्स, विच आर प्रोफेशनल टँक क्लिनर्स ॲक्च्युली. हे बघा, हे आहे 150 बार्सचं जेट प्रेशर अँड गन. दिस इज पोटॅशियम परमंगनेट, जे आपण यूज करतो डिसइन्फेक्ट करायला टँक्स. ओके, आता टँकमध्ये आता आपण हे टाकलं आहे, पंप टाकलं आहे, आणि सिलर्ज आपण बाहेर काढतो आहे. दाखवतो तुम्हाला मी, सिलर्ज दाखवतो तुम्हाला मी आता. चला, हे बघा, इथे आपला सिलर्ज आहे हा, ठीक आहे. हे बघा, दिस इज द स्लज फ्रॉम द सेम टँक. ओके, असा स्लज डिवॉटर करतो आपण, आणि बाहेर आपण ड्रेनेजमध्ये आपण टाकून देतो, ज्याने मोस्ट ऑफ द स्लज आपला निघून जातो. अँड देन आफ्टरवर्ड्स वी कॅन क्लीन द टँक विथ वॅक्यूम क्लीनर. ओके, सो हे बघा, तुमच्यासाठी फक्त मी टँकमध्ये आता आलो तुम्हाला दाखवायला की टँक कशी असते. दिस इज द बिफोर व्हिडिओ ऑफ द टँक. आय डोंट नो तुम्हाला क्लिअरली व्ह्यू होतो आहे का नाही, बट तुम्ही स्लज बघू शकता की किती स्लज असतो टाकीमध्ये. अँड आपण टाक्या ते साफ नाही करत. सो नाव वी हॅव द व्हेरी फर्स्ट स्टेप in the tank cleaning process, that is dilution of the sludge. Like आपण इथे आपण आपला sludge dilute करतो टँकमधला. फ्रॉम द नियर बाय टँक आपण पाणी घेतो, आणि पाणी आपण शॉवर करतो टँकमध्ये, आणि ते सगळं स्लज आपण सममध्ये जमा करून डिवॉटरिंग पंपनी बाहेर आपण फेकून देतो. सो जसं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, ही आहे आपली व्हेरी फर्स्ट स्टेपची व्हेरी फर्स्ट पार्ट. तिथे आपण स्लज डायल्यूट करतो, लाईक वॉल्सवरती स्प्रे करून, ग्राउंडवरती स्प्रे करून आपण स्लज डायल्यूट करतो, अँड लाईक ते स्लज आपण सममध्ये जमा करून डिवॉटरिंग पंपनी बाहेर डिवॉटर करून घेतो. अँड लाईक फॉर इन्फॉर्मेशन, ही टँक आहे 4 लाख लिटर्सची टँक आहे ही, जी आपण साफ करतो आज. व्हिडिओचा हा पार्ट मी थोडाफार स्किप करू शकतात, लाईक इथे सेम प्रोसेस कंटिन्यू होते. So as you can see here in this video, आपण 75% ऑफ द स्लज आपण डिवॉटर करून घेतला आहे, अँड आतापासूनच टँक आपल्याला किती क्लीन दिसते. आणि इथं फक्त फर्स्ट स्टेप आहे आपली.
व्हिडिओसोबत बनवून राहावं. तुम्हाला खूप चांगला एक्सपिरियन्स भेटेल आपल्या सर्व्हिसबद्दल, की आपण तुम्हाला कशी सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. हवं असेल तर थोडंफार तुम्ही स्किप करू शकता, पुढे जावा. ठीक आहे. हे बघा, ही सेम टँक आपण 2 सेकंड पूर्वी बघितली होती. शी एकदम स्लजमध्ये होती. आता ते स्लजचं पाणी आपण डायल्यूट करून आपण ते डीप वॉटर करून घेतलं. आणि नाव टँक बघा आता. असं डीप वॉटरिंग पंपनी आपण पाणी फेकून देतो बाहेर. यू कॅन सी द क्वालिटी ऑफ वर्क, की आपण कसं काम करतो. आणि ही तर फक्त आपली फर्स्ट स्टेप आहे. पुढे बघत राहावा तुम्ही. सो दिस इज अवर स्टेप नंबर 2, जिथे आपण जेट प्रेशरने पोटॅशियम परमनंट आपण स्प्रे करतो वॉल्सवरती. ऑफकोर्स तुम्ही नोटीस करू शकता की आपण दर एक पार्ट केटर करायचा प्रयत्न करतो टँक ट्युनिंगमध्ये. Both works are happening in the time. इथे आपण आपलं हे स्लज पण डायल्यूट करतोय. सो ही क्लिप मी पर्पजफुली रेकॉर्ड केली तुम्हाला दाखवायला, की लाईक तुमची टँकची कंडिशन कशी असू शकते. जेट प्रेशर स्प्रे करें. बघा आता आफ्टर ऑल दिस वर्क आता आपण कंप्लीट टँक ड्राय करणार आहोत. आफ्टर ते आपण जेट प्रेशरने आपण स्प्रे केल्यानंतर पोटॅशियम डिसइन्फेक्ट केलं टँक आपण. आणि आता आपण सगळं पाणी आपण ड्राय करून घेतो. सबमध्ये टाकून डीप वॉटर करून पाणी पूर्ण बाहेर फेकून देणार. हे बघा, अशी आमच्या माणसांना सारखी इन्स्ट्रक्शन भेटत असतात तिथे. हे बघा, जर आपल्याला डायल्यूट करतो. हे बघा, दिस इज युअर टँक विच इज क्लीन्ड. Thank you for your time.